कणकवली नगर पंचायतीमध्ये शहर विकास आघाडी स्थापन झाली आहे आणि सर्व पक्ष एकत्र येत भाजप विरुद्ध एक मोठी उभारी घेतली आहे सगळ्या पक्षांनी. आपल्याबरोबर सुशांत नाईक आहेत. काय सांगाल? सर्व पक्ष एकत्र शहर विकास आघाडी केलेले आहेत आणि यामध्ये शिंदे सेना पण तुमच्या सहभागी झालेली आहे. खरं म्हणजे गेली 8 दिवस शहर विकास आघाडीची चर्चा आहे आणि शहर विकास आघाडी झालेली आहे आणि त्यामुळे कोण पक्ष आम्ही बघत नाही आहोत. आम्ही सर्वजण जनता आणि सगळे एकत्र झालेलो आहोत आणि कोण येत आहे आमच्याबरोबर हा विषय नाही आहे, जनताच आपल्याबरोबर आहे. केव्हा सगळे एकत्र येतात, जेव्हा एखाद्या सत्तेचा माज येतो, एखाद्या लोकांना भ्रष्ट टोळी जेव्हा एक काम करते आणि त्यामुळे सर्वजण एकत्र येऊन जेव्हा रस्त्यावर उतरतात त्यावेळी शहर विकास आघाडी होती. त्यामुळे हा रोष जो आहे तो भ्रष्ट कारभार करणाऱ्यांच्या विरोधातला आहे. त्याच्यामुळे हे सर्वजण सगळे एकत्र आलेले आहेत आणि त्यामुळे ह्या भ्रष्ट टोळीच्या विरोधात आमचं हे आवाज आहे आणि तो आवाज आम्ही उठवणार आहोत. आणि येत्या काळात तुम्हाला दिसेल की आमचा हा कणकवलीकरांसाठी जो आम्ही आवाज देऊ त्याला चांगली साथ कणकवलीकर देतील असा आम्हाला विश्वास आहे. वैभव नाईक पण भविष्यात जर सभा झाली तर एकाच व्यासपीठावर येतील वाटतं. असं सगळ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे पाठिंबे दिलेले आहेत आणि शहर विकास आघाडीचं एक आव्हान केलेलं होतं शहर विकास आघाडीने आणि त्यामुळे शहर विकास आघाडीला सर्वांचा पाठिंबा आहे. ते स्टेजवर येतील, ह्याच्यावर येतील हा प्रश्न नाहीच आहे. जनतेसाठी आम्ही सर्वजण एकत्र आलेलो आहोत आणि जनतादनाचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही पुढे सज्ज आहोत. तुमच्यावर उद्धव ठाकरे एकत्र येण्यावर नाराज होते याची कुठेतरी चर्चा होती, मात्र शिंदे सेनेला सोबत घेऊ नका असा सूर वरिष्ठ पातळीवरून उमटत होता. नेमकं काय तथ्य आहे? मला याच्यामध्ये कोणती काय माहिती नाही, कोण नाराज होते किंवा काय होतं हे तुमच्याकडनं आता मला समजतंय. ज्यांच्याकडनं समजलं, तुम्हाला समजलंय त्यांना त्याचा प्रश्न विचारा. पक्ष एकत्र आले, जेवढे आहेत अपक्ष आले आहेत, बरेचसे आले आहेत, जे पक्ष आहेत ते सर्व पक्ष एकत्र आलेले आहेत. ह्याच्यामध्ये भाजपच्या विरुद्ध एकत्र येणे हा विषय नाही आहे. शहरामध्ये जी गेली 10 वर्ष सत्ता आहे त्या सत्तेच्या विरुद्ध आम्ही एकत्र आलो. हे त्याच्यामध्ये अमुक पक्षाच्या विरुद्ध असं नाही आहे. ह्याच्यामध्ये जे काही शहरात चाललेलं आहे, शहरात चांगलं परिवर्तन हवं, शहरात जे काही सांगतायत की आम्ही एवढे करोडो रुपये आणले, तो विकास या ठिकाणी दिसला पाहिजे. हे विकासासाठी एकत्र आलेलो आहोत. त्याच्यामध्ये जे काही पक्ष आले आहेत त्याच्यामध्ये काय कुठचाही जनतेची मागणी होती की तुम्ही सिम्बॉल कोणता घेऊ नका कोणत्या विशिष्ट पक्षाचा. मग आमच्यावरती ती बंधनं येतात. सिम्बॉल पक्षीय न घेता जर तुम्ही या ठिकाणी शहर विकास आघाडी केली तर या शहर विकास आघाडीला आम्ही पाठिंबा देऊ. म्हणून सर्व पक्षांनी आपली जी काही पादत्राणे जी आहेत ही बाहेर ठेवून आज या शहराच्या विकासासाठी एकत्र आलेलो आहोत आणि निश्चित आम्ही त्याच्यामध्ये यशस्वी होऊ. काँग्रेसचे काही पदाधिकारी आहेत, काय भूमिका आहे तुमची? किती जागा काँग्रेसला मिळाल्या तिथे? आमच्या 2 जागा आम्हाला मिळालेल्या आहेत आणि आम्ही पक्ष लढवणार होतो, परंतु काय आहे सगळ्या गावाने आणि या शहराने एक निर्णय घेतला की म्हणून तुम्ही सर्व पक्ष एकत्र या आणि सिम्बॉल न घेता लढवा आणि आम्हाला ते पटलं थोडंसं. त्याच्यामुळे आम्ही सर्व काँग्रेसवासी एकत्र येऊन प्रेमी शहरवासीय प्रेमी काम करणारे सगळे एकत्र येऊन आम्ही निवडणूक लढण्याचं ठरवलं. शरद पवारांची राष्ट्रवादी पण तुम्ही एकत्र गेलात त्यांच्यात, तुम्हाला किती जागा मिळाल्यात? काय भूमिका आहे? आम्हाला जागा मिळण्यापेक्षा आम्हाला सीटा निवडून आणण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे. त्यामुळे आम्ही जागांसाठी वाद घालत भांडणं करत बसण्यापेक्षा आम्ही सगळेच पक्ष सोडून एकत्र आलो आहे ही इलेक्शन जिंकण्यासाठी. आणि आमचा जो पक्षाचा जो पाठिंबा आहे त्या शहर विकास आघाडीला आम्ही दिलेला आहे, शरद पवार पक्षाचा. ही बोर्ड बांधण्यामध्ये तुमचा फार मोलाचा वाटा होता अशी चर्चा आहे. काय भूमिका सुरुवातीपासून घेतली होती आणि कशी बोर्ड बांधली? नाही, मी आता हे जे सगळ्यांनी सांगितलं तेच माझं उत्तर आहे. माझ्याकडे काही वेगळी माहिती नाही आहे. सगळे शहरवासीय सगळे वेगळ्या पार्टी सोडून पार्टीची पादत्राणं बाहेर ठेवून इथले अनेक व्यापारी आहेत की जे पुढे आधी यायला घाबरत आहेत. अनेक इथले डॉक्टर्स आहेत, वकील आहेत, इथले सगळे मानकरी आहेत. हे सगळे वेगळ्या विचाराचे लोक एकत्र आले आणि त्यांनी एक पर्याय सुचवला की आज जे काही शहरात चालू आहे हे जर थांबवायचं असेल तर तुम्ही पार्टी न आणता सगळ्यांना एकत्र यावं लागेल. शेवटी बघा की दरवर्षीच्या निवडणुकीत कणकवलीत एक वेगळी परंपरा आहे. भांडणं होतात, वाद होतात, कायमस्वरूपी वैमनस्य होतं. ते व्हायचं नसेल तर या भालचंद्र बाबांच्या भूमीत सगळ्यांनी एकत्र या, त्यांचे आशीर्वाद घ्या, स्वयंभूचे आशीर्वाद घ्या, लिंगरामाचा आशीर्वाद घ्या आणि सगळ्यांनी एकत्र येऊन गावाचा विकास करा. शेवटी आम्ही पण एक विचार केला की एकनाथ शिंदे साहेब आज
नगरविकास खात्याचे मंत्री आहेत. आज ज्या पद्धतीने ते सगळ्या शहरांना फायदा मिळवून देतात, त्याच पद्धतीने आम्ही पण एक विचार केला की जर आमचा जर थोडा खारीचा वाटा जर यांना मिळाला, हातभार लावता आला, तर शहरात एक चांगलं काम या ठिकाणी करता येईल. राष्ट्रीय महामार्ग शहरातून जातो, 2 नद्या बाजूला आहेत. एक चांगला विकास 5 वर्षात लोकांनी संधी दिली तर एक चांगला विकास लोकांना एक या शहर विकास आघाडीच्या माध्यमातून दाखवता येईल, म्हणून हा प्रयोग केलेला. तुम्ही भाजप सोडून उबाटाकडे गेलात. खरं तर भाजप सोबत युती होणं अपेक्षित होतं, परंतु नेमकं असं काय घडलं की तुम्हाला उबाटासोबत जावं लागलं? नाही, उबाटासोबत पक्ष इथे नाहीत आहेत. जसं आमचे तेली साहेब म्हणाले, त्या पक्षाचा विषयच नाही. हा शहर विकास आघाडी आहे. त्यामुळे आम्ही प्रत्येकाने सगळ्यांनी पक्षविरहितच हे शहर विकास आघाडी आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊन येतो. नितेश राणेंनी आज असं म्हटलंय की कणकवलीमध्ये आज जे महाराष्ट्रात होऊ शकलं नाही ते आज कणकवलीमध्ये घडलं. शिंदे सेना आणि उद्धव ठाकरेंची सेना ही एकत्र आली, ही किमया कणकवलीमध्ये घडली असं त्यांनी थेट मला तरी तुमचा प्रश्न चुकीचा आहे. याच्यामध्ये दोन्ही पक्षाचे सिम्बॉल नाही आहेत. त्याच्यामुळे शिंदे सेना आणि उबाटा ही या ठिकाणी जर सिम्बॉल त्यांचे नसतील तर एकत्रित येणं हा विषय नाही आहे. आणि नितेशजी राणे जसं म्हणाले की कणकवली पॅटर्न, आणि निश्चितच उद्याच्या 3 तारीखला कणकवली पॅटर्न महाराष्ट्रामध्ये धूमधडाक्यात चालू होईल. असं होतंय का की नितेश राणेंची ताकद कणकवलीमध्ये जास्त आहे म्हणून तुम्ही सगळे एकवटलात? नाही, कोणाची ताकद जास्त आणि कमीचा विषय नाही आहे. ह्याच्यामध्ये काय ही निवडणूक नितेश राणेंच्या विरुद्ध नाहीत, नितेश राणे उभे नाही आहेत. ही नगरपंचायतीची निवडणूक आहे, ते जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. त्यामुळे नितेश राणेंच्या विरुद्ध आम्ही काहीतरी लढतोय करतोय असा विषय होत नाही. या नगरपंचायतीच्या निवडणुकीत जे काय 17+1=18 ह्या लोकांच्या विरुद्ध आहे. जे या ठिकाणचे काही स्थानिक प्रश्न आहेत, पाण्याचा असेल, ड्रेनेजचा प्रश्न असेल, या ठिकाणची सुशोभीकरणाची कामं असतील, ग्रामीण भागातले रस्ते असतील, वेगवेगळ्या ज्या काही समस्या आजही ज्या भेडसावत आहेत, ह्या समस्येच्या विरुद्ध या ठिकाणी आम्ही उभे आहोत. या ठिकाणी जे शहर विकास आघाडी जी आहे ती भाजप असेल किंवा नितेश राणे यांच्या विरुद्ध कुठेही नाही आहे. ही लढाई जी आहे ही शहर विकास आघाडी जी आहे, इथल्या शहराचे जे प्रश्न आहेत, जे अपेक्षित असलेला जो काही निधी येतो आहे त्याचा या ठिकाणी योग्य विनियोग व्हावा आणि लोकांना चांगली दर्जेदार सेवा, ज्या काही नागरी सुविधा ज्या 17-18 आहेत या चांगल्या नागरी सुविधा मिळाव्या यासाठी शहर विकास आघाडी कटिबद्ध राहील आणि त्याचा पाठपुरावा करून शहर विकास आघाडी निश्चितच एक महाराष्ट्रात पॅटर्न निर्माण करेल विजयाचा. रिपब्लिकन पक्ष पण आहे. तुम्ही भूमिका आहे, तुम्हाला किती जागा मिळाल्या? मी RPI मध्ये नाही आहे. मी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आहे. या ठिकाणी कणकवली शहर विकास आघाडी होते, त्याचं स्वागत करण्यासाठी मी इथं आलेलो आहोत. विकासाचा प्रश्न आहे, कोणाच्या वैयक्तिक उमेदवारी विरुद्ध किंवा नेत्याविरुद्ध आम्ही काही लढत नाही आहे. शहराचा विकास होण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येत असतील तर ते एक वैयक्तिकरित्या येत आहेत. शेवटचा प्रश्न, ही सगळी मोड तुम्ही बांधताय, 3 तारीखला ही बांधलेल्या मोडचा एक यशस्वी जो पाठपुरावा होईल का? काय वाटतं, विजयापद जाऊ शकाल का? 100% नगराध्यक्ष आणि आमचे 17 सीट 18च्या 18 लोक आमचे निवडून येणार एवढी खात्री लोकांचा जो प्रतिसाद आहे, या प्रतिसादावरून 100% मला खात्री आहे की आमच्या ह्या शहर विकास आघाडीचा 100% विजय होईल. भाजप विरुद्ध कणकवलीमध्ये शहर विकास आघाडी झालेली आहे आणि अनेक पक्ष, मग तो शरद पवारांचा राष्ट्रवादी पक्ष असू दे, UBT असू दे, शिंदे शिवसेना असू दे, काँग्रेस, अशा सगळे पक्ष एकत्र आलेले पाहायला मिळतात. त्यामुळे वेदांचा भरत केसरकर, निजोडी, कणकवली, सिंधुदुर्ग.